कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी इंटरचेंज जवळून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची तस्करी उघडकीस आली आहे। अहिल्यानगरचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकानं धडक कारवाई करत तब्बल 76,80,000चा मुद्देमाल जप्त केला। यात 65 लाखांचा तर गुटखा आणि तंबाखू आहे। सगळा माल अमरावती जिल्ह्यातून नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वितरित होण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रक मध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक अडवून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला